संतोष देशमुख हत्याकांडाला 1 वर्ष उलटून गेलंय, तरीही अजूनही आरोपींवर चार्ज फ्रेम झालेले नाहीयेत आणि त्या चार्ज फ्रेम होण्यासंदर्भातली आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची होती, कारण आजच्या सुनावणीत बीडच्या विशेष मकोका न्यायालयाचा निर्णय होणं अपेक्षित होतं. पण आज तसं काहीच झालेलं नाहीये. ही सुनावणी 23 डिसेंबरपर्यंत ढकलली गेली. पण आजच्या सुनावणीत 2 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनाच आरोपीच्या वकिलांकडून टार्गेट करण्यात आलं किंवा आरोपींच्या बाजूने तसा युक्तिवाद करण्यात आला, आणि दुसरं म्हणजे आरोपी असणाऱ्या सुदर्शन घुलेलाच भर सुनावणी वेळी चक्कर येते. आता झालं काय की आज कोर्टात सुनावणी सुरू असतानाच सुदर्शन घुले हा आरोपी क्रमांक 3 आहे, त्याला थेट चक्कर आली आणि त्यामुळे काय झालं, कोर्टाचा वेळ वाया गेला. मागच्या सुनावणी वेळी आरोपी प्रतीक घुले याला अशीच चक्कर आलेली होती. त्यामुळे चार्ज फ्रेम करू नये आणि त्यांना वेळ मिळावा यासाठी सातत्यानं आरोपींचे वकील मागणी करतात आणि दुसरीकडे आरोपींकडून असा वेळकाढूपणा करण्यासाठी काही युक्त्या वापरल्या जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. म्हणजे खुद्द उज्ज्वल निकम यांनी सुद्धा ही बाब आज वारंवार कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली की शुक्रवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयाकडून आरोपींना पुकारण्यात आलं. त्यावेळी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले याला अचानक चक्कर आली आणि मग तो काही काळ सुनावणीसाठी गैरहजर राहिला. नाव पुकारल्यानंतर तो सुदर्शन घुले हा चक्कर येऊन खाली पडला असं सांगितलं जाते. काही काळानंतर पुन्हा आरोपींना कोर्टाने पुकारल्यानंतर सुदर्शन घुले हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाला. ज्यावेळी न्यायालयाकडून आरोपींची ओळख परेड घेण्यात आली, नाव पुकारण्यात आलं, त्यावेळी हा प्रकार घडला अशी माहिती आहे. बरं, हा सगळा प्रकार घडला आणि ही सुनावणी सुरू असताना बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख हे त्यावेळी तिथे उपस्थित होते. आरोपींवर आजच चार्ज फ्रेम होण्याची शक्यता होती, पण ती आता मावळली आहे. कारण या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि इतर आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले आणि मग त्यावेळी जो आरोपींमधला जो काही किस्सा होता, जो सुदर्शन घुलेला यावेळी चक्कर आली, मागच्या सुनावणीवेळी प्रतीक घुलेला चक्कर आली, त्यामुळे एकूण या सगळ्या घटना घडतात त्यावेळी न्यायालयाचा वेळ वाया जातो, कारण तोपर्यंत तिकडे पळापळ होत असते.